येस, लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. आयुष राईट हँड राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन आलाय. पहिला बॉल आजच्या दिवसातील, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. आजच्या दिवसातील एक अप्रतिम सुरुवात. बबलू पाटीलच्या बॅटमधून आलेला हा फटका. हर्षल याला प्रेमाने बबलू म्हणतात. ॲडव्होकेट आहे आणि लेदर क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे असणारा अनुभव आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेली आहे. परूरपाडा संघ, सिद्धू पाटील, बबलू पाटील हे दोन खेळाडू, होनहार खेळाडू, आपल्या गावाचं नाव नेहमी रोशन करत असतात. मागील लीगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असाल या दोन खेळाडूंनी काय कमाल केली होती आणि त्याच अनुषंगाने आज एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. चला, फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये घेतलाय आणि एक लॉंग ऑनला ॲडिशन केलेली आहे. पाहूया काय घडते. मृणाल वर्सुलकर विकेटच्या बिहाइंड आहे. आयुष चेंडू घेऊन यावेळचा बॉल पुन्हा सरळ खेळलाय. ओमकार चेंडू खाली आलाय. कॅचेस, विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. संधी होती अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड. पंचांच्या किंवा गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळला होता फलंदाज बबलूने आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलेलं आहे. कॅच ड्रॉप झाली. सिद्धूला संधी मिळालेली आहे. पहिल्या दोन चेंडूंवर 5 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर जमा झालेली पाहतोय. फिल्डिंगची जी सजावट आहे ती आपण पाहूया. शॉर्ट पॉइंट आहे. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन किंवा आपण स्लीप म्हणूया, फ्लाइंग स्लीप म्हणूया. शॉर्ट फाइंड लेग आहे. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलेला आहे. पाहूया काय घडते आहे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आलेला हा घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा पार आलेला हा खणखणीत चौकार. खणखणीत चौकार आलाय. सिद्धू पाटीलच्या बॅटमधून हर्षल आणि बबलू किंवा हर्षल बबलू सिद्धू पाटील ही जोडी परूरपाडा गावासाठी किंवा परूरपाडा हाशिवरे या टीमसाठी खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामध्ये पॉवर पॅक फलंदाजी किंवा त्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे आहेत, जे ॲडव्हान्टेज आहे त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न सिद्धू पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या पुढील बॉल ओव्हर चा चौथा बॉल एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हरच्या मधून चेंडू अगदी सीमारेषेला भेदत चाललाय, कापत चाललाय, सीमारेषा पार होतोय. चौकार. 4 धावा, 3 चौकार, 1 सिंगल. सिद्धू पाटीलच्या बॅटमधून लगातारचा दुसरा फटका. कभी इधर कभी उधर, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड 13 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. खूप सुंदर सुरुवात पाहायला मिळते. षटकार मारण्यापेक्षा चौकार मारलेलं फार बरं असतं असं काहीतरी सिद्धू म्हणतोय. चौकार हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. मिड ऑन मिड ऑफ सर्कल मध्ये आहे, त्यामुळे कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप. स्टंपला सोडून स्लिपमध्ये पंकज जाधव आहे. जोपर्यंत फील्ड करेल निर्धाव चेंडूची सांगता होईल. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला. ज्या वेळेला राईट हँड राऊंड द विकेटने आपण गोलंदाजी करतो, ऑफ स्टंपवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न किंवा मिडल स्टंपवर बॉल पिच करण्याचा प्रयत्न आपला असतो आणि तेच चित्र आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. आयुष शेवटचा बॉल घेऊन आडव्या बॅटने खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू गेलाय. सचिन मात्र चेंडूचा पिछा करतोय. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या पार. आलेला हा खणखणीत, भेदक आणि विस्फोटक चौकार सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. या ओव्हरमध्ये सिद्धू पाटीलने 3 चौकार मारलेत. हर्षलने 1 चौकार मारलाय. टोटल रन्स झालेले आहेत त्या 17 धावा. अगदी खतरनाक सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली आहे परूरपाडा हाशिवरे टीमची आणि तीच अपेक्षा होती, ती गरज होती किंवा जरूरत होती असं पण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने अप्रतिम सुरुवातीचा नमुना आपण आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळचा पहा, 5 मिनिट्स पूर्ण झालेले आहेत. सो निर्धारित तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत. त्या अनुषंगाने आता तुम्हाला तुमच्या गोलंदाजी किंवा तुम्हाला फिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या गोलंदाजीच्या ज्या तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तो वेळ तुम्हाला आता वाचवायचा कसा असेल तर तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन फ्रॉम जिराड रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय.
मागील स्पर्धा खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये या खेळाडूने ए वॉरियर्स जिराट संघाचं नेतृत्व केलं होतं, कॅप्टन्सी केली होती. एक यंग स्टार कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने कॅप्टन्सी केली होती. परंतु हा फॉर्मॅट खूप वेगळा आहे. जेव्हा दोन गाव एका संघामध्ये खेळत असतात तेव्हा थोडंसं वेगळं पण असतं, थोडासा विचार करावा लागतो आणि या प्रतिस्पर्धी संघसुद्धा स्ट्रॉंग लाईनअप घेऊन आलेला आहे, काहीतरी चांगले खेळाडू घेऊन आलेला आहे. त्या अनुषंगाने आता गोलंदाजीमध्ये एक अविस्मरणीय बदल करावा लागेल किंवा मी तर म्हणेन चांगले चांगले चेंडू टाकावे लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. राईट हँड ओव्हर दी विकेटने विलेज एंड कडून गोलंदाजी करत असताना रितेश म्हात्रे, रितेशने टाकलेला हा बॉल कव्हर्स मध्ये गेलाय. सचिन म्हात्रे चेंडू खाली आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅच पकडला जातोय. इथे मात्र हर्षल बबलूची खेळी समाप्त होते. आउटसाइड ऑफ स्टंपला थोडासा स्लोवर वन होता, चांगला पिक केला होता बॉल, पण कनेक्शन थोडंसं कमी पडलं किंवा ताकद कमी पडली आणि क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं होतं ना, जाळ्यामध्ये अडकवलंय हर्षल बबलूला. नवीन फलंदाज, वन ऑफ द बेस्ट रायझिंग स्टार ऑफ अलिबाग, मंथन डाके, मॅन फ्रॉम शिवबा शिवरे. या खेळाडूने सुद्धा आपल्या नावाची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करायला लावलेली आहे. रायगड रबर बॉल प्रीमियर लीग, ज्यामध्ये या खेळाडूने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता. येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याला शुभेच्छा असणार आहेत. परंतु ही मॅच फार महत्त्वाची आहे, समोर स्टारकास्ट भरलेली आहे, त्यामुळे या यंगस्टारला त्यांच्यासमोर चांगला परफॉर्म करणं फार गरजेचं राहणार आहे. ॲज अन वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आले. 17 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे, एका विकेटचं पतन झालेलं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये जर फिल्डिंगची सजावट आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट लावलेला आहे. कदाचित आउटसाइड ऑफ स्टंपला चांगल्या पद्धतीने जोरकश आदळण्याचा प्रयत्न असू शकतो. फुल टॉस बॉल सरळ खेळून घेतलाय, लॉंग ऑफच्या वरून खेळायचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र फलंदाज कदाचित आउट झालेत. विराजने अप्रतिम झेल पकडलेला आहे तिथे कोणतरी होते, सो त्यांनी व्हॉलेंटियर्स आहेत. सो थँक्यू सो मच व्हॉलेंटियर्स, तुमचा रोल सुद्धा या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाचा असणार आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला होता, पण ताकद कमी पडली असं मी म्हणेन. नवीन फलंदाज चला मैदानामध्ये, खूप जास्त डिले होतोय. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. रितेश म्हात्रेने पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त केलेले आहे. या मॅचमध्ये जो पहिल्या ओव्हरमध्ये दम भरला होता किंवा जी ताकद भरली होती पहिल्या ओव्हरमध्ये हर्षल आणि सिद्धूने, ती ताकद मात्र पहिल्या 2 चेंडूंवर समाप्त केलेली आहे. प्रज्वल डाकी मैदानामध्ये जातोय. प्रज्वल डाकीने आपल्या गोलंदाजीमुळे बरंचसं नाव कमावलेलं आहे, परंतु या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये किंवा 24 बॉलच्या या खेळामध्ये त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली म्हणजे काय तर येणारे जेवढे पण चेंडू खेळेल त्यापैकी 2 ते 3 बॉल त्याला बाउंड्री पार करावे लागतील. धावसंख्या 17वर स्थिरावलेली आहे. 17 धावसंख्येवर 2 विकेट्स पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता मात्र रितेशने केलेले गोलंदाजीमधील बदल किंवा गोलंदाजीमध्ये आपली बुद्धिमत्ता जी वापरलेली आहे त्याचा फायदा पुरेपूर आपल्या संघाला करून देत असताना पाहायला मिळालेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. प्रज्वल डाकी या खेळाडूचा कसा सामना करेल किंवा या गोलंदाजाचा कसा सामना करेल पाहणं मोठं रंजक तिथं राहणार आहे. यावेळचा बॉल वाईड बॉल गाईडलाईनच्या खूप बाहेरून गेलाय. सो पंचांनी आउटसाइड ऑफ स्टंप खूप बाहेर मर्यादित कक्षेच्या बाहेरचा बॉल आहे आणि दंडित केलेला आहे. 18 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेली आहे. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला घेतलेला आहे. यावेळचा बॉल लो व फुल टॉस बॉल, त्याला यॉर्कर बनवलं. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. गती परिवर्तन आणि त्या परिवर्तनामध्ये खेळला गेलेला हा चेंडू फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारा होता. 18 धावसंख्या स्कोर कार्डवर पहिले 3 चेंडू आपण पाहिलेले आहेत या ओव्हरमध्ये. एक अतिरिक्त धाव आडव्या बॅटने खेळलाय, फ्लॅट खेळलाय, पण प्रारंभ चेंडू खाली आलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये फलंदाज बाद. प्रज्वल डाकी सुद्धा मैदानाच्या बाहेर.
खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी सुरुवात चांगली झाली होती, 17 धावसंख्येची सुरुवात झाली होती आणि त्या अनुषंगाने जिराड गावचा सुपरस्टार, रायझिंग स्टार मी म्हणेन, रितेश म्हात्रेने खूप सुंदर आपल्या गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे. या मैदानावर त्याने स्वतःला आधी सिद्ध केलेलं जरूर आहे, परंतु ती टुर्नामेंट वेगळी होती, ती संधी वेगळी होती, ते तिथे खेळणारे संघ वेगळे होते. इथे सुद्धा या स्पर्धेमध्ये संघ वेगळे आहेत. जिराड गावचे 4 ते 5 खेळाडू दिसत आहेत, अलिबागचे 6 खेळाडू दिसत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा धमाकेदार प्लेयर आहेत. बॅट्समन नेम सांगा जरा. साहिल. साहिल मैदानामध्ये जातोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतोय 2 गाव एक संघ, एक अप्रतिम किंवा आगळा वेगळा प्रकार किंवा आगळा वेगळा लॉट्स, आणि या त्या लॉट्समध्ये खेळत असताना आज फार मजा येणार आहे. साहिल मैदानात आलाय फलंदाजी करण्यासाठी. रितेश म्हात्रेचा सामना करतोय. रितेशने या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात. यावेळचा हा चेंडू स्लोवर 1 आहे आणि तो सुद्धा काटा कील करणारा आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा हा चेंडू आपण पाहिलेला आहे. विकेट किपर मृणाल वर्सोलकरच्या हातामध्ये विसावणारा. फक्त वाईडची 1 धाव आलेली आहे. बाकी आपण जर पाहिलं तर 2 डॉट बॉल आणि 3 विकेट्स शेवटचा बॉल. यावेळचा कव्हर्स किंवा पॉइंट रिझन मध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आयुष जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल फक्त 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होणार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 19. 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप सुंदर गोलंदाजी. रितेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. जिराड गावातून ज्या वेळा बिलॉंग करतो आणि या कैवल्य पाटील, ओमकार, त्यानंतर प्रारंभ या प्रमुख खेळाडू आहेत त्यांच्या गावातील. या अलिबाग आणि जिराड संघामध्ये त्याच वेळेला अलिबाग संघाचा विचार केला तर पंकज जाधव आहे, आयुष आहे, साहिल आहे, सार्थक आहे, मृणाल वर्सोलकर आहे आणि असे स्टारकास्ट भरलेले आहेत. गोलंदाजीमध्ये झालेलं परिवर्तन. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रिन्स आहे ना. प्रिन्स गोलंदाजीसाठी आलेला आहे. कालचा दिवस त्याचा वाढदिवसाचा दिवस होता. आजचा दिवस त्याच्यासाठी कशा पद्धतीचा असेल. समोर साहिल आहे. मागील टुर्नामेंटमध्ये अप्रतिम गोलंदाजी करून साहिलने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. तोच साहिल आपल्याला मैदानामध्ये पाठवतो पाहायला मिळतोय, जो की आता फलंदाजी करायची आहे. सिद्धू पाटीलला स्ट्राईक कधी मिळणार. मागील पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर त्याने 3 चौकार लगावले होते. फिल्डिंगची रचना आपण पाहूया. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट लावलाय, शॉर्ट कव्हर लावलाय. एज लागली आहे, थर्ड मॅन क्षेत्र खाली आहे आणि 30 यार्ड सर्कल पार करून चेंडू सीमारेषा पार होणार. बाउंड्री लाईनच्या पार. साहिलच्या बॅटमधून आलेला हा चौकार धावसंख्येला मोठी भरारी मारून देणार. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. चांगला फटका होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल गुडलेन स्पॉटवर पिच झालेला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅट आडवी केली आणि या किनाऱ्याला स्पर्श होऊन चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पार झालेला आहे. प्रिन्सने टाकलेला हा बॉल थोडासा बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा वारंवार त्याच्याकडून पाहायला मिळत असतो. प्रिन्स पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळचा फटका पहा. पॉइंट्स रिजन मध्ये गेला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आयुष आहे. झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. प्रेक्षकांमध्ये तिनविरा गावचे जुने जाणते लेजंड प्लेयर सन्माननीय जगदीश पाटील आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. परूरपाडा हशिवरे वर्सेस अलिबाग जिराड असा सामना मैदानामध्ये रंगलेला आपण पाहतोय. साहिलने एक चौकार जरूर ठोकला, परंतु तदनंतरच्या काळामध्ये एक साहिल बाद झाल्यानंतर दुसरा साहिल मैदानामध्ये जातोय. साहिल पाटील, मॅन फ्रॉम हशिवरे. या खेळाडूने सुद्धा मागील टुर्नामेंटमध्ये खूप चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते, पण आता त्याच फटक्यांची नितांत आवश्यकता असणार आहे. धावसंख्या 23 वर स्थिरावलेली आहे. 4 विकेट्सचं पतन झालेलं आहे. पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर
थोडंसं गती परिवर्तन केलं, चेंडू जास्त उसळणारा होता आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा प्रयत्न फलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅटवर किंवा बॅटचा अस्पष्ट कडेला स्पर्श होऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटपर्यंत पोहोचला होता. साहिल पाटील हा शिवऱ्याचा खेळाडू प्रिन्सचा सामना करण्यासाठी सज्ज. हा चेंडू दिशाहीन आहे, व्हाईट बॉलचा इशारा जरूर येणार. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मृणाल वर्सुलकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे, जो गोलंदाजाला गाईड करतोय. खूप बाहेर चेंडू ठेवायचे असं काहीतरी गायडन्स मला असं वाटते त्याच्याकडून पाहायला मिळते. जशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट आहे, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होणार हे मात्र निश्चित. प्रिन्स राईट हँड ओव्हर दी विकेटने पवेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना यावेळचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा आहे. साहिल पाटीलला सुद्धा अगदी विचारात पाडणारा हा चेंडू आपण पाहिलेला आहे. पडल्यानंतर खूप बाहेर पडला, 5व्या 6व्या किंवा 7व्या स्टंपवर आपण म्हणूया. वाईड लाईनला पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला फुलर लेनचा बॉल अगदी फिरताना किंवा फलंदाजाची फिरकी घेताना आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा 23 धावसंख्या, 4 विकेट्सचं पतन. परूरपाडा हा शिवरे टीम आपण पाहतोय. यावेळचा बॉल सुद्धा पहा, पडल्यानंतर लेग कटर पाहायला मिळाला. प्रिन्सचं हे कौशल्य आहे, त्याच्या गोलंदाजीमधील असणारी ही बुद्धिमत्ता तो वापरतोय. गती परिवर्तन केलं आणि त्यामध्ये स्विंग पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. 23 धावसंख्या, एका मोठ्या स्ट्रोकच्या 24 धावा झालेल्या आहेत. मोठ्या स्ट्रोकच्या प्रतीक्षेमध्ये परूरपाडा हा शिवरे संघ. यावेळचा बॉल साहिल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. लगातारचे 3 चेंडू बीट झालाय. व्हेरिएशन पाहायला मिळाले किंवा कन्सिस्टंट त्याच टप्प्यावर त्याच झोनमध्ये आणि तशाच पद्धतीचा चेंडू टाकत असताना प्रिन्स आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम जय मल्हार अलिबाग. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 24 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा आहे. साहिल पाटील पहिले 3 चेंडू डॉट झालाय, पाहूया काय करतोय. यावेळचा फटका आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कदाचित साहिलला हा 4था चेंडू सुद्धा डॉट करून आणि विकेट गमावून मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विराजने घेतलेला पुन्हा एकदा झेल अलिबाग झिराट संघाला अगदी सुंदर कामगिरी करून देत असताना आपल्या फिल्डिंग मध्ये धावसंख्या 24 धावा, 5 विकेट्सचं पतन. परूरपाडा हा शिवरे संघ विडू मैदानामध्ये जातोय. प्रारंभ, शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. आता या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त चेंडू सिद्धू कसा खेळेल, स्ट्राईक एंडवर जरूर आहे, परंतु कशा पद्धतीने तो खेळ करेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्त चेंडू फेस करायला मिळालेले नाही आणि त्या अनुषंगाने जर धावसंख्येवर आपण नजर फिरवली तर धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जी 17 होती ती आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 24 आहे. फक्त 7 धावा आल्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये. सो आता पाहूयात या ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. टार्गेट असणार जरूर 40 पर्यंत तरी पोहोचण्याचं. सिद्धू पाटील काय करेल प्रारंभच्या विरोधामध्ये, पाहूया काय घडते. गती परिवर्तन पाहायला मिळालं. पडल्यानंतर आतमध्ये आला, आउटसाइड ऑफ स्टंपला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवून ऑनसाइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. स्लोवर वन होता किंवा यॉर्कर होता किंवा अगदी हळूवार टाकला होता असं पण म्हणूयात आणि डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रारंभ, राईट हँड ओव्हर दी विकेटने हा बॉल. लोवर फुलटॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या मधून गेलाय. क्षेत्ररक्षक सचिन म्हात्रे चेंडू खाली आलाय. जोपर्यंत फील्ड करेल 2 धावा निश्चितपणाने पूर्ण होतील. धावसंख्या पुढे जाते, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 26 जाते. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये कदाचित गोलंदाजांना या सत्राचा फायदा निश्चितपणाने होतोय. उन्हाचा तडाखा जाणवायला लागलाय. ओ हो, आडवा बॅटने खेळायचा होता, अगदी पाय दुमडून चेंडू मारायचा होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या तिथेच आहे. 26 धावा, 5 विकेट्स. परूरपाडा हा शिवरे संघ आपण पाहतोय. प्रारंभाचा पुढील बॉल, पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफ रिझन मध्ये ऑफ ड्राईव्ह केलाय.
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येतील तोपर्यंत फक्त सिंगल. वीरूला आता एका मोठ्या स्ट्रोकची प्रतीक्षा असणार आहे, कारण मोठे फटके आलेच नाही आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जे 4 चौकार आले त्यानंतर धावा अगदी थेंबे थेंबे स्कोर कार्डमध्ये ॲडिशन आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शेवटचे 2 बॉल प्रारंभने या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये फक्त 4 मध्ये 3 धावा खर्च केल्यात. वीरूने मारलेला हा फटका असते डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. काऊ कॉर्नरमध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हलवला होता. सो विराजने त्या चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्डमध्ये जमा. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. शेवटचा बॉल प्रगतीपथावर या इनिंगचा. खेळायचा होता आडव्या बॅटने, एक धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने पूर्ण झालाय. 29 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान असणार आहे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे परी हॉलिडे आवास आणि हशिवरे वर्सेस कावाडे आणि बेलपाडा. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच टॉस करण्यासाठी समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली फलंदाजी झाली. तदनंतरच्या काळामध्ये रितेश म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना प्रारंभ आणि या प्रिन्सने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि धावांवर लगाम लावला आणि अशा पद्धतीचं बॅकअप केलंय की फक्त 29 धावा बनवून दिल्या प्रतिस्पर्धी संघाला. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान असणार आहे निर्धारित 24 चेंडूंमध्ये. अलिबाग झिराड संघ हे धावसंख्या पार करेल की परुरपाडा हशिवरे संघ या धावा रोखतील हे सांगण्यासाठी ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच आकाशजी मांजरेकर यांच्याकडे वळतोय. ओव्हर टू यू आकाश. धन्यवाद कपिलजी. स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मृतिचषक 2025 BCC 3 आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. आज या स्पर्धेचा अंतिम महानिर्णायक दिवस असणार आहे आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आज चालू आहे, जिथे 2 गाव 1 संघ ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. 2 गावांमध्ये आपण जर पाहिलं तर एका बाजूला हशिवरे आणि परुळपाडा म्हणजे एक संघ खारेपाट विभागातील तर दुसरा संघ आपल्या कार्लेखिंड विभागातील संघ पाहायला मिळतो. ही एक चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेमधून 2 गाव एकत्रित येऊन त्यांचं क्रिकेट सुधारण्यासाठी डेफिनेटली मदत होईल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अलिबाग संघ जो शहरी विभागाला बिलॉंग केला जातो, तर दुसऱ्या बाजूला झिराड संघ जो आपल्या पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर रेवस किंबहुना चोंडीच्या पुढे या ठिकाणी बिलॉंग करतो. खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीची संकल्पना रोहा, कोलाड, नागोठणे या विभागामध्ये डेफिनेटली असायची. मात्र अलिबागमध्ये निश्चितच 2 गाव 1 संघ अशी फार रिअरली पाहायला मिळते आणि मग अशातच BCC 3 या आयोजकांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूयात. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती 29 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 30 धावांचं आव्हान असणार आहे. काय घडलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि तदनंतर मात्र उर्वरित षटकांमध्ये आपण जर पाहिलं ना तर केवळ 12 धावा आल्या होत्या. हे कटू सत्य मैदानावरती आपण अनुभवले आणि तदनंतर हे 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला दी मृणाल वर्सुलकर ज्याला वर्सेटाईल फटके खेळण्यासाठी ओळखलं जातं, तर दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील ताकदीवरती स्वार होऊन जो आक्रमक फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. ही सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मंथन डाकी आगामी कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर खूप ब्राईट फ्युचर या खेळाडूकडे, ज्याची फलंदाजी गोलंदाजी हे नेहमीच चर्चेचा भाग राहिलाय. आणि मग अशातच
30 धावा डिफेंड करण्यासाठी शस्त्र, रणनीती आणि चलाखी या सर्व गोष्टी मैदानाच्या आत वापराव्या लागतील. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचे. चला दोन्ही संघ बेलपाडा आणि कावाडे, तर दुसऱ्या बाजूला हशिवरे आणि आवास. चला दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. मॅच होईल सुरुवात. पावलेकडून पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडू हवेत, फलंदाज मैदानाच्या बाहेर, पहिलाच हादरा. क्या बात है. पहिला बॉल आपण पाहिलं ना, तसं बघायला गेलो तर साधारण बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक टाकला होता. फलंदाज सफल होईल याचा अंदाज घेतला होता आणि मग अशातच मृणाल वर्झोलकरची गेलेली ही पहिली विकेट मंथनचा आत्मविश्वास द्विगुणित करणार आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिला प्रज्वल डाकी त्या ठिकाणी उपलब्ध होता. प्रज्वल वरती दबाव होता. अशा पद्धतीचा दबाव पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला. लॉंगॉन मध्ये ओमकार पाटील वरती सुद्धा होता, जिथे पहिल्या षटकामध्ये ती कॅच सुटली होती. तदनंतर सेकंड इनिंग मध्ये प्रज्वलनी चुकीची पुनरावृत्ती अजिबात केली नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दीपंकज जाधव अर्थात बुम बुम माट्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं ना तर इथून महत्वाचा असणार आहे ते म्हणजे हशिवरे परुळपाडा संघासाठी पंकज जाधवची विकेट जाणं. तर दुसऱ्या बाजूला पंकज जाधवने आपली विकेट टिकवून खेळली ना तरी मॅच साधी सोपी सरळ गणित आहे असं कॅल्क्युलेशन आतापर्यंत मैदानाच्या आत दिसून आलंय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना लक्षात घ्यावी लागेल. एक बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ सज्ज करण्यात आलाय, मिड ऑन सज्ज करण्यात आलाय. एक शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. एक फाईन लेग क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, चेंडूवरती बोट फिरली, चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आलाय, ऑफ ब्रेक केला गेला. कमालीची गोलंदाजी, प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगावधान इथून मात्र मंथनच्या माध्यमातून यावेळेला एक आवाज झाला. येस, पंकजने सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवली आहे. पंकज नावाचं वादळ क्षमलं गेलंय. क्या बात है. मंथन डाकी, यू ब्युटी, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ स्पेल. सुरुवात कशी असावी त्याचं एक उत्तम उदाहरण. पाया मजबूत असला ना तर कळस बांधता येतो आणि मग तो मजबूत पाया मैदानावरती मंथनच्या रूपाने रोवलेला आपण पाहतोय. परुळपाडा हशिवरे या संघाची सुरुवात चांगली झाली होती मी म्हणेन. मग ती फलंदाजी मधली असू देत, मग ती गोलंदाजी मध्ये असू देत. फलंदाजी करत असताना प्रथमतः 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. गोलंदाजी करत असताना कुठलीही धाव खर्च न करता 2 फलंदाजांना भ्रमाचा भोपळाही फोडून दिला नाही. अलिबाग संघाचे धडाडीचे फलंदाज तंबूच्या आत परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार पाटील आलेला आपण पाहतोय. साई झिराड या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आक्रमक आणि सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. दोन्ही झिराडचे खेळाडू मैदानाच्या आत आहेत. एका बाजूला कैवल्य तर दुसऱ्या बाजूला ओमकार. कौतुक करावं लागणार आहे इथून मंथनच्या मानसिकतेचं. 30 धावा डिफेंड करायचे आहेत आणि मग अशा वेळेला स्वतःवरती असलेला विश्वास, आपल्याकडे असलेली गुणवत्ता आणि मग त्याचं धैर्य नेतृत्व करत असताना मैदानावरती त्यांनी पेश केलंय. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत त्याने मैदानावरती दाखवली आहे. मनोवैज्ञानिक दबाव अलिबाग संघावरती आहे. ऑफस्टंपच्या बाहेर फलंदाज सुद्धा शफल झाला होता. ही बाब लक्षात घेऊयात. बघा, फलंदाजाने बॉल सोडला की अपेक्षा केली जाते की पंचांनी वाईट द्यावा. मात्र पंचांनी काय पाहिलं, पंचांनी बघितलं की फलंदाज शफल झाले. मग अशा वेळेला फेअर डिलिव्हरी इथून पंचांनी स्पष्ट केली आहे. एकही धाव खर्च न करता 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. रिव्हर स्वीप, पहिली धाव रिव्हर स्वीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. इथे सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. मग अशा वेळेला
रिव्हर्स स्वीपचा फायदा घेतला गेला. असं म्हणतात की सीधे उंगली से घी नहीं निकल रहा हो तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अशाच पद्धतीचा काहीसा खेळ ओमकारने मैदानाच्या आत पेश केलाय. बेलपेडा संघाचा कर्णधार उपलब्ध झालाय. आवाज हशिवरे उपलब्ध व्हा. यावेळेला कमालीचा बॉल आहे. शेवट गोड केलाय. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आत समाप्त. 4 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 4 षटकांचा सामना आहे. याचा अर्थ काय, तर उरलेले 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. आने वाले 18 गेंदे जीत के लिए 26 रनों की जरूरत. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज 26 रिक्वायर्ड. मग अशा वेळेला षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज घेऊन येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. हशिवरे परुळपाडा संघाकडे असे 4 चांगले गोलंदाज आहेत का? झिराड अलिबाग या संघाकडे संयमाने खेळणारे फलंदाज आहेत का? या सगळ्यावरती लक्ष राहिलंय. देहबोली आपण इथून जर पाहिलं ना तर कॉन्फिडन्स वाढला गेलाय. तो म्हणजे परुळपाडा संघाचं. पहिल्या षटकामध्ये मिळालेले या 2 विकेट्स दोनही आपण पाहिले. धडाडीचे फलंदाज एका बाजूला मृणाल वर्सोलकर ज्याने आक्रमक पवित्रा अपनावण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजूला डिफेंड करत असताना पंकज जाधवची एज लागली. चांगला खेळ मैदानावरती घडलेला आपण पाहतोय. एकदा या वेळेला सिद्धू गोलंदाजीसाठी आलाय आणि सिद्धूने सुद्धा चेंडूवरती बोट फिरवायला सुरुवात केली आहे. फलंदाजाने बॅट फिरायची सुरुवात केली होती. कैवल्य पाटील कडनं रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय. चकवलं गेलंय. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटले गेलेत. फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 ही धाव संख्या आपण पाहतोय. एक इम्पॉर्टंट षटक आहे. विकेट जास्तीच्या गेल्या तरी सुद्धा हे महत्वाचं षटक असेल. जास्तीच्या धावा गेल्या तरी सुद्धा हे महत्वाचं षटक आहे. जास्तीचे धावा येतील. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ स्ट्रोक. ओमकारच्या बॅट मधून आलेला हा षटकार विजयाच्या दिशेने पहिलं टाकलेलं हे मोठं पाऊल 6 धावांसाठी आहे. षटकारामुळे सांघिक धावसंख्येला चांगलाच आकार मिळालाय. 11 धावा लागल्या धावफलकावरती. सिद्धूवरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. कधी लॉंग ऑफच्या बाहेर, कधी लॉंग ऑनच्या बाहेर. लांबच लांब षटकार. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 17 रिव्हर्स स्वीप. यावेळेला मात्र फटका फसलाय. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सरपंच दिलीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या आगमनासाठी ओमकारच्या बॅट मधून निघालेले धडाडीचे 3 मोठे फटके, 3 मोठे षटकार. सांघिक धावसंख्या इथून मात्र आपण पाहिलं 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. जी मॅच पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केले होते, त्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात. मॅचचं चित्र पलटवून टाकले. धागा खोल दिया. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. साहिल गोलंदाजीसाठी आलाय. साहिलच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला होता फलंदाजी करत असताना. आता गोलंदाजी कशी करेल
झिराड अलिबाग संघ आता मात्र वरचढ ठरलाय. हलक्या हाताने फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केलाय. बॉटम हँडचा पुरेपूर वापर. बॅटचा फेस आपण पाहिला. अचूकतेने क्लोज केला गेला. तंत्रशुद्ध पद्धतीचा अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला 1 धावेसाठी. 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. सन्माननीय राजाबाई केणी यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅटची लीडिंग एज. फलंदाज ओमकार बॅक टू दी डगआउट. व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय सन्माननीय राजाबाई केणे. राजाबाई केणी म्हणजे अर्थात आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आणि अर्थातच दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचे कट्टर समर्थक आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या समवेत जे नेहमीच ढालीसारखे उभे राहिले अशी ही व्यक्तिमत्व सन्माननीय राजाबाई केणी आपण पाहतोय. शिवसेना तळागाळामध्ये वाढावी यासाठी ज्यांचं नेहमी खूप मोठं कार्य राहिलंय. मग आपल्या गावापासून अलिबाग तालुक्यापर्यंत, अलिबाग तालुक्यापासून रायगड जिल्ह्यापर्यंत ज्यांची नेहमीच खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केलाय असे सन्माननीय राजाबाई केणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बीसीसी 3 वेळा आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, आणखी एक फलंदाज गारद. क्या बात है. या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 4 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये साहिलने केलेलं कमबॅक कौतुकास पात्र ठरलाय. बेलपाडा आणि कावाडे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 2 गाव 1 संघ या संकल्पनेवरती आजचा हा लॉट आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुकेशजी नाईक हे आपल्याला दिसत आहेत. त्यांना आपण विनंती करूयात, सर या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा आणि या मंचाची शोभा वाढवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विराज, ज्याला आज चांगलं कार्य करावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. धावांची जास्त गरज नाहीये. तसं पाहायला गेलो तर केवळ 5 धावा हव्यात. विकेट टिकवून खेळला, चांगल्या बॉलला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं, ही भूमिका बजावावी लागेल. यावेळेचा फटका मिडविकेटच्या दिशेने खेळलाय. फुलटा स्वरूपातील चेंडू. 2 धावा अगदी सहज पद्धतीने पूर्ण केल्यात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये आपण गार्डन मध्ये जावं, हलकीशी एक धाव मारावी, त्या पद्धतीने या 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 27 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेला कमालीचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर गरकन फिरलाय आणि तदनंतर मात्र षटकाची इथून मात्र सांगता झाली आहे आणि धावफलकावरती 27 धावा. येणारे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. मुख्य मंचावरती आपण पाहतोय रथी महारथी यांची मांदियाळी आहे आणि मग अशातच आपण सन्मान्य राजाबाई केणी यांचं यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतोय सन्मान्य जगदीशजी पाटील यांना, सर आपण आपल्या शुभ हस्ते आपले आधारस्तंभ, आधारवड आणि अगदी त्याच वेळेला राजकीय पटलावरती ज्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे असे सन्मान्य राजाबाई केणी यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. ही अशी व्यक्ती आहे मित्रांनो, जिथे गरज असेल तिथे उपलब्ध असणारी व्यक्तिमत्व सन्मान्य राजाबाई केणी यांचं यथोचित आपण मान सन्मान करूयात. शिवसेना रायगड जिल्ह्यासाठी ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे, सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्राने अगदी त्याच वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं
नेहमीच सपोर्ट राहिलाय. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण पाहतोय मनमयजी पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. सुदेशजी साखरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. धन्यवाद सर. आपण सुद्धा आपल्या दिनक्रमातील एक बहुमूल्य वेळ खर्च केलात आणि या स्पर्धेसोबत जोडले गेलात. थँक्यू सो मच. हे छायाचित्र टिपण्यासारखे आहेत कारण हे सर्व व्यक्तिमत्व आपल्याला सपोर्ट करायला पाठिंबा करण्यासाठी उपलब्ध झालेत. तदनंतर सन्माननीय मुखर्जी